2014ला या ठिकाणी नरेंद्र मोदींची लाट आल्यानंतर नेते यांना या ठिकाणची उमेदवारी मिळाली होती आणि नेते या ठिकाणी निवडून आले. 2014च्या नंतरच्या 2019च्या निवडणुकीमध्ये देखील नेते यांचा विजय झाला. पण आताच्या घडीला आपण पाहतोय की महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये देखील आता सध्या ही काटेकी टक्कर म्हणायला काय हरकत नाही. असं असताना मागच्या वेळेस जे आपण इलेक्शन झालं त्याविषयी आपण पाहूया. मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास नेत्यांना 5,19,968 मतं त्यांना मिळाली होती. तर त्याच्या अगोदर काँग्रेसचे उमेदवार नामदेव उसांडे यांना 4,42,442 मतं मिळाली होती आणि याच वेळेस वंचित बहुजन आघाडीला 1,11,468 मतं मिळाली होती. म्हणजेच मागच्या वेळेसचा विजय हा काँग्रेसचा निश्चित होता, परंतु वंचित बहुजन आघाडीने जवळपास 1 लाखाच्या वर मतं घेतल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला असं म्हणायला काही हरकत नाही. काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर या ठिकाणी बीजेपीचा उमेदवार निवडून जरी आला असेल तरी आताच्या सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. आताच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणचे जे नेते आहेत त्यांना निवडून येणं कितपत शक्य आहे हे पाहणं का गरजेचं आहे. कारण ह्या वेळेस भाजपाचेही काही नेत्यांवरती नाराज आहेत. तर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाबा आत्राम यांना या ठिकाणची लोकसभेची उमेदवारी पाहिजे होती आणि त्याच्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार या दोघांनीही प्रयत्न केला होता. पण अशा याच्यामध्ये देखील भाजपानं या ठिकाणी आपला उमेदवार उभा केला. त्यामुळे आता याच्यामध्ये राष्ट्रवादी कितपत नाराज आहे, बाबा आत्रामचे कार्यकर्ते बीजेपीला साथ देतील का किंवा या उमेदवाराला नेते यांना साथ देतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यातही भाजपामध्ये देखील काही नेत्यांवरती थोडेसे नाराज आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणची लढत ही आता नेत्यांसाठी अवघड होणार आहे का हे आपण या चर्चासत्रामध्ये पाहतोय. आणि इकडे जे निरसन जे आहेत यांचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यासाठी ही लढत कितपत अवघड आहे आणि कितपत सोपी आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. कारण ह्या वेळेस या ठिकाणी मागच्या वेळेस देखील काँग्रेसला या ठिकाणी चांगल्यापैकी मतं भेटत असताना थोड्याशा मतामुळं हे यांचा विजय हुकला होता. पण आताचा विजय हा कुणाचा होतो हे पाहण्यासाठी आज आपण लोकसभा मतदारसंघामध्ये आलोय. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण हे पाहतो. ह्या साईडला काँग्रेसचे आहेत, बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, कार्यकर्ते आहेत. या साईडला बीजेपीचे कार्यकर्ते आहेत. आपण गडचिरोलीमधील सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपण विचारणार आहोत की या ठिकाणी विजय कुणाचा होईल आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांची याच्यामध्ये काय नाराजगी आणि कुठले कार्यकर्ते कुणाला मदत करतील. आपण जाऊया पहिलं काँग्रेसकडे. काँग्रेसच्या आज तुमच्या या ठिकाणचे काँग्रेसचे उमेदवार आहेत. हे मागच्या वेळेस थोडाफार विजय तुमचा निश्चित झाला होता, पण आताचा विजय जो आहे तो साधण्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहे? मागच्या वेळेस जी आमच्या उमेदवाराकडून काही कमी झाली होती ते भरून काढण्याचा प्रयत्न 100% आम्ही केलेला आहे. आणि गेल्या 5 वर्ष ज्या पद्धतीनं डॉक्टर नामदेव किरसानी यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हाताळले, युवकांचे प्रश्न हाताळले, बेरोजगारांचे प्रश्न हाताळले, त्या माध्यमातून एक चांगला वातावरण या उमेदवारांच्या प्रती, काँग्रेस पक्षाच्या आणि इंडिया आघाडीच्या प्रती या जिल्ह्यामध्ये, या लोकसभा क्षेत्रामध्ये सुरू झालेला आहे. आणि हा सुरू झालेला वातावरण येणाऱ्या 2024च्या निवडणुकीला आम्हाला विजयाकडे खेचून नेईल हा आमचा ठाम विश्वास आहे. यांचं मत आहे की यांचा उमेदवार विजय होणार. मला एवढं सांगा की आता सध्या नरेंद्र मोदी यांची सभा नुकतीच रामटेकच्या जवळ झाली कानेनमध्ये. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आपकी बार 400 पार. तुम्हाला काय वाटतं बीजेपीच्या संदर्भात, तुम्हाला बीजेपीने एवढा कॉन्फिडन्स दाखवला त्याबद्दल तुमचं मत काय? बीजेपीने कितीही अक्की बार 400 पार केलं तरी जनतेने अक्की बार भारतीय जनता तडीपार हा नारा लावलेला आहे आणि हा निश्चित येणाऱ्या काळात आपल्याला दिसणार आहे. ज्या पद्धतीने या विभागाचे खासदार निष्क्रियतेनं 10 वर्ष या जिल्ह्याचा वाटोळा केला आणि तो वाटोळा आज जर तुम्ही तरुणांना जर बघितलं या जिल्ह्यातील ज्या पद्धतीनं बेरोजगारी या जिल्ह्यात वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या जिल्ह्यात वाढलेले आहेत, हे प्रश्न जर बघितले तर तुम्हाला निश्चित लक्षात येईल. यांचं म्हणणं असं आहे की मागच्या खासदारांनी वाटोळ केलं हा शब्द वापरल्यानंतर आपण जाऊया बीजेपीकडे. मला एक सांगा की खासदारांनी 1 टर्म सोडून 2 टर्म्स या ठिकाणी हे केला, आता हॅट्रिक करण्याच्या मागे लागले आहेत, पण विकास कामाचा मात्र कुठेही विकास झाला नाही असं काँग्रेसचं मत आहे. तुमचं मत काय? पहा, पहिल्या 2009ला लोकांनी काँग्रेसचे मारुतराव कुवासेंना निवडून दिले. ते कधीच घराच्या बाहेर निघाले नाही. लोकांनी 2014 मध्ये अशोक नेत्यांना भारतीय जनता पार्टीला निवडून दिले, 19ला पण निवडून दिले. आता 2024ला पण भारतीय जनता पार्टीच्याच म्हणजे महायुतीचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल, शिवसेना असेल, आठवले गट असेल, प्राध्यापक कवाडे, अशा या आमच्या महायुतीचे अशोक नेते निवडून येतील. याचं कारण असं आहे, आम्ही जे भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांच्या समोर जातो विकासाचं राजकारण म्हणून देतो. आम्ही या देशातलं जे बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम टाकलं होतं, काय टाकलं होतं की 340 कलमानुसार तुम्ही ओबीसीला एक आयोग निर्माण, ओबीसी या देशातल्या 52% लोकांचं आरक्षण द्या. दिलं का काँग्रेसने?
52ला काकासाहेब कालेलकर आयोग नेमला. काकासाहेब कालेलकर आयोगाच्या शिफारशी आल्या, त्या शिफारशी जशाच्या तशा रद्द केल्या. पंडित जवाहरलाल नेहरूंना ओबीसीना आरक्षण दिलं नाही. 1990ला भारतीय जनता पार्टीने व्ही.पी. सिंगनं ओबीसीला 27% आरक्षण दिलं. आणि जेव्हा नरेंद्र मोदीजीची सरकार आली, एक ओबीसी प्रधानमंत्री झाला. आम्ही पहिल्यांदा एका ओबीसीला प्रधानमंत्री बनवलं भारतीय जनता पार्टी. आणि त्यांनी पण हे सगळे मुद्दे देशाचे आहेत, गडचिरोलीचे नाहीत की ह्या मतदारसंघाचे ओबीसी नाही राहत का? गडचिरोलीमध्ये 42% ओबीसी राहतात. गडचिरोलीच्या 6% आरक्षण काँग्रेसने आणलं. 2005ला 7% आरक्षण कमी केलं. 2009ला 6% आरक्षण कमी केलं. आता 6% आरक्षण आहे. का तुम्ही ओबीसीला आम्ही याच्यासाठी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो, 303 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना दिली आहे, घरकुल दिले आहे, शौचालय दिले आहे, रोड दिले आहे, रस्ते दिले आहे, वीज पोहोचली आहे. यांचं मत असं आहे की सरकारने कोट्यावधी रुपये दिले आहेत आणि विकास केला. आणि त्याच्यामुळे राहिली गोष्ट आमच्या खासदार अशोकजी नेत्यांच्या पाठीशी धर्मराव बाबा आहे. काल उमेदवारी आहे. तुम्हाला एक सांगतो, आमचे लोक उमेदवारी मागितली, जसं आता भाऊनी म्हटलं, मंटू भाऊनी, आमच्याकडे उमेदवारी मागितली, पण ते आमचा पक्ष सोडून दुसऱ्याकडे गेले नाही. यांच्याकडे नामदेवराव उसंडीने उमेदवारी मागितली, यांनी नाही दिले, ते आता आमच्याकडे आहेत. जे 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 अरे मग गद्दाराला तुमच्याकडे काय गद्दार पैदा करतात. बरोबर. यांचं म्हणणं असं आहे की उमेदवारी नाही दिली म्हणून पक्ष बदलला. तुम्हाला काय वाटतं की उमेदवारी दिलं नाही म्हणून पक्ष बदलला, पण याच्या अगोदर त्यांना उमेदवारी दिली होती? देशहित महत्वाचं आहे. आता प्रत्येक जण इथे स्वार्थासाठी जर असेल झटत, तर मला असं वाटतं की ते खरेच कार्यकर्ते किंवा नेतृत्व आहे का? आपल्याला पक्षाला एक चांगलं नेतृत्व, खंबीर नेतृत्व पाहिजे आहे. आणि उमेदवारी नाकारली वगैरे हा विषय बाजूला ठेवा, एक योग्य उमेदवार आम्ही दिलेला आहे, हे जास्त महत्त्वाचं. मला एक मिनिट ऐका. आपलं हे चर्चासत्र टीव्ही चॅनलचं चर्चासत्र आहे. आपण नंतर बोलू शकता, आपल्या चर्चासत्रामध्ये डिस्टर्ब आता. अगदी हा, तुमचं म्हणणं काय आहे? सर, सरांनी आताच बोलले की व्ही.पी. सिंगांनी मंडल आयोग लागू केला. जसं आपण बोलण्याची संधी देऊया. व्ही.पी. सिंगांनी मंडल आयोग लागू केला. जसं मंडल आयोग केला तसाच बीजेपीने व्ही.पी. सिंगांचा पाठिंबा काढून घेतला. सरळ ओबीसींवर गदारोळ या बीजेपीने आणलेला आहे. या ठिकाणी ओबीसीचं जे राजकारण आहे, जे आरक्षणाचे मुद्दे आहेत, आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे जे चर्चा चालली आहे, पण आपण चर्चा वळूया. आरक्षणचा मुद्दा तर ठीक आहे, मान्य आहे, पण आता सध्या जे निवडणूक आहे ही विकास कामाला धरून ही निवडणूक होणार आहे. तर ह्या विकास कामं कुठपर्यंत झाले आणि कुठपर्यंत नाही झाले, हा तुमचं मत काय? आजही या पद्धतीनं त्यांनी छातीठोकपणे सांगितलं की 10 वर्षामध्ये त्यांचा खासदार आहे आणि आमदार सुद्धा त्यांचा आहे. सुदैवानं आमच्या दुर्दैव या जिल्ह्याचं की त्या राज्याचं आणि केंद्राचं सगळं त्यांना सरकार पण त्या भारतीय जनता पार्टीचं आहे. पण या जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न आजही आम्हाला, जर 10 वर्षे झाली त्यांची सत्ता असताना, खाटेवरती महिलांना आरोग्य व्यवस्थेसाठी घेऊन जावं लागते. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजही आत्महत्या करावं लागत आहे. शेतकऱ्यांच्या धामाला जो दुप्पट भाव देणार होते तो मिळालेला नाही. आज जिल्ह्यामध्ये पालकमंत्री, ऊर्जा मंत्री असताना सुद्धा 18 तास लोड शेडिंग आहे. आज आमच्या जिल्ह्यामध्ये कारखानदार नाही आहेत, शेतकरी आहेत. आणि असं असताना सुद्धा अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांवरती अन्याय हे सरकार करणार असेल, तर अशा सरकारला उकडून फेकण्यासाठी यांचं मत आहे. शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे. विशेष म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात शेतकरी या ठिकाणी राहणारा शेतमजूर वर्ग आहे. तुम्ही काय सांगू शकता की शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलं? मला एक सांगायचं आहे की आता आमची बीजेपी सरकार येऊन आता 1.5 वर्ष झालेलं आहे. 2 वर्ष यांच्याकडे होते ना, 2 वर्ष काँग्रेसकडे होते, 2.5 वर्ष यांच्याकडे होते. त्या काळामध्ये तरी यांनी काहीतरी करायला पाहिजे ना. आता त्या काळामध्ये या लोकांनी काहीच नाही केलं. आणि मी काय म्हणतो, 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा यांच्यापेक्षा चांगला विकास केला. 2014च्या पूर्वी 1200 रुपये भाव होता, आता 2100-2200 रुपये भाव आहे. आम्ही सन्मान किसान निधी मध्ये 303 कोटी रुपये लोकांना दिले. आता हमी भाव पण दिला. स्वामीनाथन आयोगाच्या बहुत साऱ्या शिफारशी लागू केल्या. शेतकऱ्यांचा विकास, शेतकऱ्यांचा आपण या विषयावरती बोलूया. शेतकऱ्यांना भाव दिला, शेतकऱ्यांना हमी भाव दिला, शेतकऱ्यांचा विकास झाला असं भाजपाचं मत आहे. काँग्रेसला आपण विचारूया. आपण एक मिनिट, जर शेतकऱ्यांचा यांनी जर विकास केला तर आजही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20-20 हजार रुपये यांना टाकावं लागत आहे. हे टाकण्याचं काम म्हणजे शेतकऱ्यांना अजून त्या ठिकाणी अडचण आहे ते दाखवत आहेत.
हे जर 20,000 रुपये यांना देण्यापेक्षा शेतकऱ्यांना आमच्या मालाला जर दुप्पट भाव यांनी सांगितला होता, घोषणा केली होती 2014ला, ती जर दिली असती तर शेतकऱ्यांना गरज नाही यांच्या भिकेची. भारतीय जनता पार्टी फक्त निवडणुका आले की शेतकऱ्यांना आम्ही दाखवायचं, 20,000 रुपये त्यांना द्यायचं आणि निवडणुका संपले की मग त्यांच्या खताच्या भावातून असेल, त्यांच्या डिझेल पेट्रोलच्या भावातून असेल, त्यांना जे बियाणे लागतात त्या भावातून असेल आणि यांचे जे उद्योगपती मित्र आहेत, यांचे जो जिल्ह्यातील व्यापारी मित्र आहेत, त्यांचे पोट भरण्याचं काम इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार आणि केंद्रातली सरकार सुद्धा करत आहे. या ठिकाणी यांचं मत आहे की शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला, शेतकऱ्यांना योजना मिळाल्या, यांचं मत आहे शेतकऱ्यांना मिळालं नाही. आज आरोग्य विषयाकडे जाऊ. मॅडम, तुम्ही मला सांगा की आरोग्याची ह्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे? खूप दुर्मिळ परिस्थिती आहे आरोग्याची गडचिरोलीची. खरं तर काहीतरी काम झालं पाहिजे आरोग्याविषयी. कोरोनामध्ये पण सगळ्यांनी बघितलं काय परिस्थिती होती गडचिरोलीची. त्यातून काही शिक्षा मिळाली पाहिजे आपल्याला. मला तरी वाटते ही सरकार बदलली पाहिजे. यांचं मत आहे सरकार बदलली पाहिजे. आपण जाऊया जनतेकडे, आपण जनतेला विचारूया. आता ह्या बीजेपी आणि काँग्रेस किंवा महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमधील वाद आपण नेऊया थेट जनतेसमोर. जनता काय म्हणते आपण पाहूया. जनता, तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणचं आता येणारं सरकार हे कुठलं सरकार असायला पाहिजे? नमस्कार, मी इथे या ठिकाणी विद्यार्थी म्हणून आलेलो आहे. त्यामुळं मी शिवसेना, भाजपा, इतर कुठल्याही पक्षासंदर्भात बोलणार नाही. तर सर, मला हे सांगायचं आहे की आता आगामी काळामध्ये 18वी लोकसभा आहे आणि जगातलं सर्वात मोठं लोकशाही देश आणि सर्वात मोठं लोकसंख्येचा देश म्हणून आपण भारताला ओळखतो. आणि विवेकानंदांनी म्हटलं होतं की मला 100 युवकांची गरज आहे. 100 युवक म्हणजे युवा म्हणजे देशाचा कण असतो. परंतु सरकार असेल म्हणजे एकंदरीत कुठेतरी चांगलं होतं, कुठेतरी वाईट होतं. पण या लोकसभेच्या पूर्व काळामध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहेत 4 वर्षामध्ये, 2018 नंतर नगरसेवेची भरती झाली, बऱ्याच मोठ्या परीक्षा झाल्या. परंतु त्या परीक्षेमध्ये जालना असेल, नगर असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी घोटाळे झाले. तर अशा वेळेस गरिबांनी काय करावं? 15 लाख 10 लाख थेट पेपर. आपला प्रश्न आहे की येणारं सरकार हे कुठलं असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? येणारं सरकार कुठलंही असो ते विद्यार्थीच्या हिताचं असावं, सामान्य नागरिकाच्या हिताचं असावं आणि घोटाळे ओके नसावं. जनतेचं मत असं आहे की सरकार कुठलंही जरी असेल तरी सरकार एकमेकांच्या पक्षफोडीमध्ये बिजी आहे, पक्ष फोडण्यामध्ये बिजी आहे. तर त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी पिळवणूक होते. आपण यांना विचारूया, तुमचं मत काय की सर्वसामान्य जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं की आताचे राजकारणाची फोडाफोडी चालू आहे, तुमचं काय मत आहे? यामध्ये जे राजकीय पक्ष आहेत, हे राजकीय पक्षांचं लक्ष केवळ आपलं राजकारण करण्याकडे सर्व लक्ष आहे. पण सामान्य जनता इथं शेतकरी आणि खास करून विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. शेतकऱ्याचा मुद्दा म्हणून सांगतो, गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही व्यवसाय नाही, कारखानदारी नाही, एकच व्यवसाय तो म्हणजे शेतीचा. तरी पण या जिल्ह्यात कृषी पंपांना आपली लोड शेडिंग लावण्यात आलेली आहे. म्हणजे 12 ते 6 तास मिळत आहे. 12 तास जाहीर केलं, 12 तास देत नाही, त्याचा फक्त 6 तास मिळत आहे. चामोर्शीचा भेंडाळा एरिया, काही भाग वडसेचा आणि काही भाग मला वाटतं आलापल्लीचा एरिया आहे. त्या ठिकाणी कृषी पंपांना खास करून जे काही मुख्य तिथला व्यवसाय कृषी असताना सुद्धा कृषी पंपांना 6 तास वीज पुरवठा फक्त देत आहेत. याच्यासाठी एका शेतकऱ्यांनी लढा दिला आणि मोर्चा काढण्याचं ठरवलं. तेव्हा राजकीय पक्ष ते काँग्रेस असो काही बीजेपी असो, प्रशासनाने तर परमिशन दिली नाही. प्रशासनाच्या वतीने इतका त्याच्यावर म्हणजे दबाव आता यांचा मुद्दा तर घ्या. तर त्या प्रशासनाने त्या जो काही शेतकरी त्याने नेतृत्व करून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, त्याला अजिबात परमिशन भेटली नाही. परंतु त्याच काळात स्थानिक आमदाराने ते पाटील यांचा डान्स हंगामा केला, परंतु त्या मोर्चाला परवानगी दिली नाही. त्यातच मी पुन्हा सांगतो, पण त्यांनी दुसऱ्या काँग्रेसकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु काँग्रेसच्या काही तिथल्या लीडरला असं वाटलं का याचे श्रेय या व्यक्तीला जाते ना. याच्यामध्ये यांचं जनतेचं मत असं आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांची या ठिकाणी पिळवणूक होते. कारण त्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न असताना ना काँग्रेस येते ना बीजेपी येते. आपण बघूया, आपला एक मिनिट, आपण याच प्रश्नाचं उत्तर घेऊया. आज आपण बोललात या ठिकाणी कृषीचा विकास झाला, शेतकऱ्यांना सुविधा दिली, पण तुमच्याच भागामध्ये आज कृषी पंपांना लोड शेडिंग आहे. मग शेतकरी कसा शेती करणार? पहा, हे लोड शेडिंग पहिले नव्हती का? तुम्ही म्हणता की या जिल्ह्याचा विकास नाही. मला सांगा, 75 वर्षापैकी 60 वर्ष तर काँग्रेसच राज्य होतं. 10 वर्षामध्ये बऱ्यापैकी झाले. तुम्ही जाऊन कलेक्टर कडे आकडेवारी पहा. तुमच्या आम्ही लोकांना विद्युत दिली, आम्ही लोकांना शेतकऱ्यांचा भला केला. नाही, विद्युत दिली, पण विद्युत पुरवठा बंद असेल आणि जर शेतकऱ्याला शेती करता आली नाही, त्याचे आदेश त्या दिवशी झालेले आहेत.
त्यांनी सांगितलं आहे की लोड शेडिंग बंद करा, त्याची कारवाई चालू आहे आता. तर या ठिकाणी यांचं म्हणणं असं आहे की लोड शेडिंग कारवाई सुरू आहे. आपण परत जाऊयात. तुमचं या, तुम्ही या, इथे या, इथे. तर आपण मला एक सांगा, हा तुमचं मत काय मुद्दा आहे तुमचा? सर, आत्ता सरांनी सांगितले पूर्वी लोड शेडिंग नव्हती का. आत्ताच 3 दिवसाआधी विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार माननीय नेते साहेबांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की 3000 मेगावॅट ही वीज केंद्र सरकारने काढलेली आहे, म्हणून इथं आपल्या महाराष्ट्रात लोड शेडिंगचा प्रश्न येत आहे. विद्यमान खासदार आहात आणि विद्यमान खासदारांना वीज कशात मोजली जाते ते सुद्धा माहित नाही. ते बाजूच्याला विचारत आहेत. एवढ्या अडाणी खासदारांना आपण 10 वर्ष इथं पोचत आहोत, तर मग आम्हाला इथं चेंजेस पाहिजे. या ठिकाणी यांचं मत आहे की या ठिकाणी बदल हवा आहे. तुम्ही सांगा, तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आहात, तुमचं काय मत आहे या संदर्भात? बिलकुल बदल हवा आहे आम्हाला पण. आणि मला असं वाटते की 10 वर्ष जे आता स्वतःला म्हणताय की आम्ही खासदार होतो, तर खासदाराला मला सांगावसाठी 10 किलोमीटरवर कुणबी गाव आहे सर. 10 किलोमीटरवर माडेमूल गाव आहे, तिथे आज पण रपटा आहे, तिथे अजून पण पूल झालेला नाही आहे. तिकडे जर समजा एखाद्याची आई मरण पावली ना, पोरगी जर सासरी असन तर मेलेल्या आईला पाहायला पोरगी येऊ शकत नाही. ही तिथली शोकांतिका आहे. तिथे जर एखादी बाई गरोदर असेल, त्या गरोदर बाईला पावसाळ्याच्या काळामध्ये जर डिलिव्हरीसाठी आणायचं झालं गडचिरोलीमध्ये, तर तिथे काही वाहन नाही, तिथे पुलिया नाही. तरी पण हे म्हणतात की आम्ही विकास केला. विकासाच्या नावावर नुसत्या बोंबा केलेल्या आहे. फक्त हा यांचा विकास झालेला आहे, जनता मात्र अजूनही तशीच्या तशीच आहे. भाजपानं विकास केला या ठिकाणी. आता सध्या जिकडे तिकडे लोकसभेचे वारे आहे. मला आता तुम्हाला सांगा असं वाटतं, एक मिनिट सर, सांगा असं वाटते की जिकडे तिकडे एक मिनिट आपण सगळ्याकडे येणार आहोत. आपण सगळ्यांकडे येणार आहोत. हा. आता लोकसभेच्या निवडणूक आहे आणि जिकडे तिकडे सगळ्यांचा प्रचार दौरा, प्रचार सभा, रॅलीच्या माध्यमातून सगळे उमेदवार आपला प्रचार करत आहेत. पण आता 2 दिवसाच्या आधी चंद्रपूर इथे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं बहीण आणि भावाविषयी, ते अतिशय निंदनीय आहे. मुनगंटीवारांचं वक्तव्य या ठिकाणी परत एकदा ट्रोल करण्यात आलेलं आहे. मुनगंटीवारांच्या वक्तव्याला धरून या ठिकाणचा मुद्दा आहे काँग्रेसचा, बीजेपीचा. आपण जाऊया जनतेकडे. आपण येतोय. आता आपण या ठिकाणी पाहिलं, जनतेच्या प्रतिक्रिया पाहिल्या, महाविकास आघाडी महायुतीच्या पाहिल्या. आपण जातोय थेट बीएसपी कडे. तुमचं मत काय आहे? तुम्ही बीएसपीचे देखील उमेदवार आहात. तुम्ही कुठले धोरण प्रतिनिधी? गोनाळे यांच्यावर सर, मला एकच म्हणायचं आहे की देशामध्ये या जेवढ्या काही पक्ष स्थापन झालेल्या आहेत, देशामध्ये सर्व भ्रष्टाचार आणि घोटाळेबाज आहेत. सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये म्हटलं आहे की फक्त बहुजन समाज पार्टीलाच फक्त पुंजीपती भांडवलशाही यांच्याकडून शून्य पैसा भेटलाय. मग सर्व पार्ट्यांना भांडवलशाहीकडून, म्हणजे अंबानी असेल, अदानी असेल, माले असेल, यांच्याकडून सर्वांकडून चंदा भेटलेला हा सुप्रीम कोर्टाचा म्हणणं आहे. म्हणजे एवढ्या पार्टीच्या घोटाळेबाज आहेत. बहुजन समाज पार्टी एकमेव असा पक्ष आहे या देशामध्ये की त्यांनी पुंजीपतीकडून पैसा घेतलेला नाही. आणि ओबीसी आरक्षण जे म्हणत आहेत बीजेपी आणि काँग्रेस यांनी ओबीसींचा सर्वात जास्त नुकसान केलेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राजीनामा दिला होता. माननीय कांशीराम साहेबांनी सुद्धा मंडल आयोग लागू करून व्ही.पी. सिंग यांच्या देशभर सायकल यात्रा करून मजबूर केलं होतं बहुजन समाज पक्षानं व्ही.पी. सिंग यांना आरक्षण लागू करण्याकरिता. आणि येथील जे स्थानिक प्रतिनिधी आहेत, आमदार, खासदार, हे फक्त सुरजागड प्रकल्प कसा विकास करता येईल आणि तेथून कसा पुंजी घेता येईल याच्याकरिताच ते कार्य करून राहिलेलं आहे. आणि बहुजन समाज पक्ष हा शेतकरी वर्ग 70-80 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा कोणताही लाभ झालेला नाही आहे. यांचं मत असं आहे की आता जनता हे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही वैतागली आहे. त्यामुळे तिसरा चेहरा असावा असं बीएसपीचं मत आहे. कारण महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये यांच्यापेक्षा आता आपण जाऊया जनतेकडे. तुमचं मत काय आहे? या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये सुशिक्षित आणि अत्यंत अभ्यासू आणि गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची नस माहीत असलेला उमेदवार डॉक्टर नामदेवराव किरसाण साहेब लाभलेले आहेत. 5 वर्षामध्ये या माणसाने गडचिरोली चिमूर या लोकसभा क्षेत्राला पिंजून काढलेला आहे. खासदार अशोकजी नेते या लोकसभा क्षेत्राचं नेतृत्व 10 वर्ष करत आहेत. शिवनी हा गाव इथून 7 किलोमीटर अंतरावर आहे. नरेंद्र मोदींनी हाक दिली होती की खासदारांनी एक गाव स्वच्छ करून दाखवा म्हणून. पण आता तुम्ही त्या येवलीला भेट देऊन बघा, त्या येवलीची काय अवस्था आहे. 10 वर्ष खासदार आणि 10 वर्ष आमदार राहिल्यानंतर
या इथल्या समस्या सोडवू शकत नाही. आणि माननीय नरेंद्र मोदींनी 400 पारचा जो नारा दिलेला आहे, हा नारा 400 पारचा नारा नाही तर 200 पार सुद्धा करू शकत नाही. कारण या देशातील तमाम जनतेला भाजप सरकार हे बहुजनवादी विरोधी सरकार आहे, बहुजन समाज विरोधी सरकार आहे. यामध्ये शिक्षणाचं वाटोळा करून राहिलेला आहे. तरुणांना 22व्या वर्षी रिटायर केलं जातं अग्निवीरच्या माध्यमातून आणि 73 वर्षाचा म्हातारा 73 वर्षाचा माणूस स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आणि म्हणून या देशात प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. आणि त्यांनी म्हटलं की महाविकास आघाडी असताना काय केलं, माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना या राज्यातील तमाम शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी केलेली होती. आणि म्हणून या वेळेला डॉक्टर किरसान हे 2 विषयात PhD आणि 5 विषयात मास्टर डिग्री असलेला अभ्यासू उमेदवार मिळालेला आहे. या ठिकाणी या लोकसभा क्षेत्रातील तमाम जनता हे ठरवलेली आहे की या वेळेला फक्त आणि फक्त महाविकास आघाडी. या ठिकाणी आपण पाहतोय जनतेचा आक्रोश हा जास्त आहे. जनता ह्या संतप्त झालेली आहे. आपण या ठिकाणी एक व्यापारी म्हणून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुमचं मत काय आहे? व्यापारी 10 वर्ष झाली बीजेपीची सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये पूर्ण व्यापार उलटा जो गडचिरोलीचा पाहिजे म्हणजे पूर्ण ऑल इंडियाचा पाहिजे, उलटा मायनस होत चाललेला आहे. व्यापाराला जे ग्रोथ पाहिजे ते ग्रोथ नाही आहे. त्याच्यानंतर आपल्या जवळच बाजूला वडसा तालुका आहे. वडसा तालुक्याचे धंदे उलटे चांगले आहेत, पण गडचिरोली पूर्ण मायनस होत चालली आहे. आणि गडचिरोलीचे नगर परिषद समजा असेल 10 वर्ष, आता 5 वर्ष झाले नगर परिषदेला लोकांना निवडून दिले. म्हणजे मार्केटची परिस्थिती इतकी बेकार परिस्थिती करून ठेवली आहे का व्यापारी पूर्ण त्रासलेला आहे. यांचं मत आहे व्यापारी त्रासलेला आहे. तुम्ही काय म्हणू शकता की या ठिकाणी तुमचं काय मत आहे? माझं मत आहे, मी जनतेच्या याच्यातून प्रश्न विचारत आहे. आपल्या भारत देशामध्ये ढोराडुकराची जनगणना होते, ओबीसीची का होत नाही? पहिले ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. या ठिकाणी जातीय जनगणना झाली पाहिजे हे त्यांचं मत आहे. आपण जनतेकडे येऊया. पहिला आपण सगळ्यांना संधी देतो या ठिकाणी बोलण्याची. आज एक मिनिट, आज आपण बीजेपीकडे एक मिनिट, आज आपण सगळ्यात मोठा मुद्दा जनतेनं एक प्रश्न उपस्थित केला होता या ठिकाणी इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात आपण यांना विचारूया. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त रक्कम ही भाजपाला मिळाली असा जनतेतून आरोप होतो. तुमचं काय मत आहे? कोर्टाने सांगितलं सगळ्यांनाच मिळालंय, त्याच्यामुळे हा काही मुद्दा होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आमचा उमेदवार निवडूनच येणार आहे. भारतीय जनता पार्टीची सरकार येणार आहे. लोकांना मोदीजीचं काम आवडलेलं आहे. लोकांनी मोदीजींना निवडून देणार आहेत. या ठिकाणी यांचं मत आहे लोक नरेंद्र मोदी यांना निवडून देतील म्हणजे भाजपाला निवडून देतील. 17 रुपयाची साडी तुम्ही कंट्रोल मध्ये देता तर जनतेला भिकारी समजता का? यांचा प्रश्न आहे. मला आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. काँग्रेस आज आपण एक मिनिट ऐका माझं बोलणं ऐका दादा, ऐका ना. या ठिकाणी इथे जनता भडकलेली आहे. आपण 2 मिनिटं थांबूया. ओबीसी जनगणनेबद्दल आज बीजेपीचे उमेदवार या ठिकाणी उत्तर देतात. मी काय म्हटलं, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे अशी डिमांड आहे, बरोबर आहे. काय बीजेपी सरकारने नाही थोडी म्हटलेलं. त्याचे काही नियम आहेत, त्या पद्धतीनेच ते काम होते. समजलं का नाही? आयोग आहे, आयोगाचा सर्व्हे होतो, सर्व्हे नंतर त्या गोष्टी होतात आणि त्या दृष्टीनं पावलं उचलल्या गेलेली आहेत. आणि ज्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो आरक्षण आहे बीजेपीनेच घालवलाय का? आपला विषय मेन चालू आहे गडचिरोलीचे विकास कामं. आपला विषय चालला गडचिरोलीचे विकास कामं. हा, तुमचं मला असं म्हणायचं आहे, मी काय म्हटलं, जनता जे प्रश्न विचारते त्याच्यावरती उत्तर द्या. ओबीसीचा आरक्षण हा 1952 पासून आहे. 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. ओबीसीची जनगणना का केली नाही काँग्रेसने?